दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची एक ऑडिओ क्लिप सामच्या हाती लागली. कागदपत्र तयार करण्यासंदर्भातली ही क्लिप आहे. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ऐकूयात. निलेश भाऊ बोल. काल फोन केला होता तुला, हो, काल की हो, मी परवा. करतो बाहेर आहे. म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी. 2 दिवस बाहेर होतो मी. अच्छा. काय करायचं काय आता आपल्याला? आपल्याला काय नाही ते फाईल दाखवून दे थोडीशी. केलं ना ते. हं? कारण केलं तो ना ते. तिथून मी विचारलं तर नाही म्हणे, काही आलंच तर नाही म्हणे इकडे. कोण? नाही नाही, पाठवायचं राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा अच्छा अच्छा, फाईल जेवढं तुझ्याकडे लेट आहे आहे का? तेवढं चांगलं आहे ना ते. हा, फाईल तुझ्याकडे आहे. मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला. नाही 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 नाही. जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते. बरं बरं, ठीक आहे. तू येऊन जा ना नागपूरला आता. 2 दिवस तीच गोष्ट हो, आहे. मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो. हा, मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड. मी काय म्हटलं, थोडासा तू येऊन गेला असता. मी देतो ना तुला, काही टेन्शन नाही ना. नाही मी बाहेर आहो, मी बाहेर आहो. हो, म्हणून तर- आल्यावर म्हटलं आल्यावर. अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो. हो, पण आता माझ्या काही आहे नाही ना सध्या बजेट म्हणून तर. हा. मग आल्यावर तो त्याला कसं मी काही पैसा बंद. ऍडजस्ट कर ना. हा बरं, पाहतो मी पाहतो. दिवसभरात. अर्जंट आहे म्हणून, अर्जंट आहे म्हणून हा हा त्याला द्यायचा आहे. तर तुला मी त्याचं स्कॅनर पाठव. हा, पाठव. स्कॅनर पाठवतो, ठीक आहे.